मंडळी, महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मराठी नववर्षाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, ज्याच्या केवळ हास्यानं रसिक प्रेक्षकांना अगदी फ्रेश वाटतं असा मराठी चित्रपटांचा सुपरस्टार आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी होणार आहे. आपल्या समांतर या नव्या कोऱ्या वेबसिरीजमधून आगळ्या वेगळ्या रूपात तो आपल्याला भेटतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपला लाडका अभिनेता स्वप्नील जोशी. नमस्कार नमस्कार साईडे प्रसाद. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुझं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू. आणि सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दादा तुलाही. थँक्यू. तुझ्याकडून समांतर विषयी खूप काही जाणून घ्यायचं आहे. तुझ्याकडून दाद मिळवण्यासाठी आमचे सगळे विनोदवीर अतिशय आतुर आहेत. त्यासाठी लागलीच आपल्या भागाला सुरुवात करूया आणि त्यासाठी मी तुला विनंती करते की तू स्थानापन्न व्हावंस. थँक्यू. निश्चित. थँक्यू. मंडळी, फॅन्सच्या सततच्या आग्रहामुळे आज खूप दिवसांनंतर ह्या मंचावर पुन्हा एकदा येतेय येडपट, छपरी, बिंडोक तरीही साधी, सरळ, प्रेमळ अशी लॉली. या लॉलीच्या लीला पेश करते अर्थातच नम्रता संभेराव. आणि या लीलांनी अत्यवस्थ होणार आहे अर्थातच प्रसाद खांडेकर. नाही नाही, ऐका एक सेकंड माझा ऐका. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आयुष्यात तुम्हाला कोणताच रस्ता दिसत नाहीये, म्हणजे तुम्हाला आयुष्यात कोणतंच लक्ष दिसत नाहीये, तुम्हाला तुमची आजूबाजूची जवळची माणसं दिसत नाहीयेत, असं ज्यावेळी वाटेल त्यावेळी तुम्ही माझ्याकडे या. मी आय स्पेशलिस्ट आहे. हीच योग्य वेळ आहे डोळे तपासण्याची. हां, अपॉइंटमेंट घ्या आणि या. ठेवा फोन. हॅलो अक्षता, नेक्स्ट पेशंट कोण आहे? पाठव, आत पाठव. डोंट स्नॅप प्लीज. प्लीज फ्लशिंग करू नका, मला त्रास होतो फ्लशिंग. प्लीज तुम्ही किती रशड करताय. प्लीज डोंट. ओ स्वप्नील, तुम्ही कन्फ्यूज असाल ना मी असं का करतेय. थोडासा. ऍक्च्युली माझी जी लिपस्टिक आहे ना, लिपस्टिक ती याला लागेल ना म्हणून मी करते. डोंट रश इट प्लीज. ओ ओ ओ, अशा करत पडाल कधीतरी, कळणार नाही तुम्हाला. काय करताय? कोण? अहो मी एकटाच आहे. कोणाशी बोलताय तुम्ही? यू नो फॅन रॅबिट. फॅन रॅबिट नाही, फॅन हॅबिट असेल ते. नो नो, फॅन रॅबिटच. फॅनने मला बघितलं ना की त्यांच्या डोळ्यात रॅबिट दिसतात. कसे कसे ओसिंग यू नॉटी रॅबिट, फॅटी रॅबिट. चायनीज रॅबिट. गुढीपाडव्याला कुठली गुढी आली? वाटते ना मी एकदम गुढी. कोण आहात तुम्ही? Joking. हॅलो, कोण आहात? यू डोंट आयडेंटिफिकेशन मी. आयडेंटिफिकेशन मी. यू डोंट इंट्रोड्युसिंग मी. इंट्रोड्युसिंग. मला तुम्ही ओळखलं नाही. आली अवकातवर. आय एम द लॉली. असं काय करता? एक मिनिट, तुम्हीच आहात ना एए स्पेशालिस्ट? कोणते स्पेशलिस्ट? एए चेकडं करतात ते नाही का? एए चेकडं करतात. एए माहित नाहीये का तुम्हाला? एए म्हणजे? एए ओ ओ ओ, काय एए. हे काय डोळा काय मारता? एए म्हणजे? अहो मी डोळा नाही मारत आहे. मी तुम्हाला माझे एए दाखवते. एए करू नका, इन्व्हिटेशन वाटतं ते. एए काय करताय तुम्ही? अहो मी तुम्हाला आणि हे ह्याला डोळ्याला ना एए नाही, आय म्हणतात. आय. आणि मी आय स्पेशलिस्ट आहे. एक मिनिट, डोंट टीचिंग मी. ओके. ई वाई काय होतं? ए तुम्हाला कोणी शिकलं
बसवलं इकडे? काय बोल कोणी बसवलं तुम्हाला इकडे? तुमचं इंग्रजी एकदम अनकुकडं आहे. काय आहे? अनकुकडं म्हणजे अनकुकडं कच्च. माझं इंग्रजी अनकुकडं नाही हो, तुमचं इंग्रजी मरतुकडं आहे. काय बोलताय? आणि मी इथे बसतो म्हणजे माझंच आहे. मीच तुम्ही बोलताय ना, ए, तो मीच आहे एस स्पेशालिस्ट. बघा हो, तुमच्यावर मी पण आहे. मी आहे आय स्पेशालिस्ट, मीच आहे. एक मिनिट, तुम्ही आय पण बोलताय, तुम्ही मी पण बोलताय, तुम्ही काय पण बोलताय. तुम्ही म्हणजे एकदम रेडी केलेच मॅडम, एकदम. जी कैल भाषा अशी बोलूया ना आपण. हा म्हणजे काय, तुमच्यावर काय इंग्रजी माझं थोडं कच्च आहे. ओके, म्हणून- अनकुकडं. हा, ते अनकुकडं आहे माझं, म्हणून जे कळेल असं बोलूया आपण. ओके ओके, मी मराठीत टोकते. टाका. बोलते मराठीत. कसं आहे ना, मला जरा जे लांबचं लिहिलेलं असतं ना, ते दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. किती सोपं होतं तुम्ही डोळ्याचं. बोललात, मला लगेच कळलं. कळलं. एवढं सोपं होतं. लांबचं बरं, लिहिलेलं दिसत नाही ठीक मला. आहे. मला सांगा किती लांबचं दिसत नाही तुम्हाला? म्हणजे बघा, तुम्हाला जर असं सांगायचं झालं तर म्हणजे मी दादरला उभी असली की मला चर्चगेटचं दिसत नाही. बरं त्याचं पाणी पेले नाही. बरं मग दादरला उभं असल्यावर माटुंग्याचं दिसतं? नाही ना, नाही दिसत. अहो कसं दिसेल? तुम्ही सॅटेलाइट आहात का? एक मिनिट, डोंट टेलिंग मी सॅटेलाइट. आय एम स्लिम टाईट, कीप क्वाइट, नाहीतर आय विल बाईट. शिकडी ना फाईट, गप नाही तर. चेकड माय आय साईट. मॅडम डोळे चेक करायचे ना, या. मी डोळे चेक करणार. फक्त डोळे. नंतर नंबर देतो, हे जे निवडून उभारला ना ते पण चेक करून या. हा? सध्या डोळे चेक करूया आपण. ओके. बसा. मला सांगा, साधारण मला आता पहिल्यांदा तुमचा रेटिना चेक करावा लागेल. रेटिना मी धुतली. हा काय 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 केली? रेटिना मी धुतली. ते काय झालं होतं, ऍक्च्युली मी माझ्या विजयासोबत, माझ्या बॉयफ्रेंड सोबत गेली होती मी बीचवरनं. तर तिथे रेटिना खूप लागली होती माझ्या कपड्यानं. या, तर ती रेटिना मी धुतली. खूप इचिंग करत होती. अच्छा, तुम्ही समुद्रावर गेली, ती रेटी तुम्हाला लागली, मग ती रेटी तुम्ही धुतली. धुतली. त्या समुद्रात तू काय ना बुडली? यू डुईंग कॉमेडी. सेन्स ऑफ ह्युमर साठी मरमर. ओ ओ अहो, रेटिना म्हणजे ते मरू दे. आपण डोळे चेक करूया. आपण डोळे चेक करूया. एक काम करा, डोळे बंद करा. तुम्ही काही गंमत केली तर? कशाला करीन मी? मी गंमत करायला आलोय. कशाला करीन मी गंमत? काही काय बडबडताय? राहू द्या, तुम्ही नका डोळे बंद करू. आपण डायरेक्ट चेक करूया. इकडे बघा. हा, मला ना खूप टेन्शन मध्ये आली होती मी कालपासून, त्याच्यामुळे मला जरा टेन्शन. अच्छा, म्हणून तो आवाज आला. गप्पा बसा ना जरा. गप्प बसा. गप्प बसा. गप्प बसा. इकडे बघा. देवा. इकडे बघा. मारू नको ना, लागतं. मेरी आंखों में मत झांको. प्यार हो जाएगा. प्यार हो जाएगा, मेरी आंखों में मत झांको. इस प्यार से मेरी तरफ लो देखो. प्यार हो जाएगा. तुम्ही करा ना टिडिंग. अहो, मी ते टिडिंग टिडिंग करायला आलोय का? टिडिंग टिडिंग करून इकडे टिडिंग टिडिंग कशासाठी आलो मी? आय एम जस्ट किडिंग किडिंग. मॅडम डोळे चेक करायचे ना, आपण डोळे चेक करूया ना. हा, डोळे चेक करूया आपण. हे बघा, समोर बोर्ड दिसतोय. Oh, bold and beautiful. सई तावणकर. आणि ते कोण, चाणाक्ष? नॉटी. आणि मधी कोण?
बच्चू परत करा एकदा. बच्चू ते करत होते ना ते रक्त येत असं वाटत होतं. तुम्ही करता ना त्यावेळी नका करू ते, वाईट दिसतंय. अहो बोर्ड म्हणजे फलक फलक. ओफ ओ हो. समोर बघा, दिसतोय तुम्हाला बोर्ड. या आता मी एक हा मिनिट टोचेल एक मिनिट. इकडे बघा, आता दिसतोय तुम्हाला. ओ बचाव बचाव बचाव, मी पवित्र आहे. प्लीज प्लीज, मी अनटचड आहे. माझ्यापासून लांब राहा प्लीज. वाचवा वाचवा, बचाव. तुम्ही जवळ येऊ नका, लांब राहा, लांब राहा. जवळ येऊ नका, लांब राहा. मी लांबच आहे, चष्मा जवळचा लावला. थांबा, मला काच काढू द्या तर जरा थांबाल. एक मिनिट. सॉरी यू हर्टिंग फॉर. इकडे बघा, समोर बघा, बोर्ड दिसतोय. हो एक सेकंड. इकडे बघा, आता इकडे बघा. ओके, मला सांगा समोरच्या बोर्डवर काय लिहिलंय, वाचा. नाही वाचता येते. नाही वाचता येतंय. ओके फाईन. हे बघा जवळच आपण हे बघा, हे येतंय, वाचता येतंय. नाही वाचता येते. हे बघा तुम्ही, हे जे आहे ना, हे माझ्या डोळ्यात जरी बसवलं तरी मला नाही वाचता येणार, का? कारण मला वाचताच येत अगं नाही. हे कधी सांगणार मग? हे सांग ना आधी, मला वाचताच येत नाही म्हणून. तुम्ही मला चान्सिंगच नाही दिलं बोलायला, मी कशी बोलणार? तुम्ही मला चान्स तर देऊ नका. देन आय विल टेल यू माय. ओ ओ ओ असू दे. मला सांगायचं ना आधी, आपल्याकडे वेगवेगळे पर्याय होते. हो का? हा. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला चिणं दाखवा. चिणं काय दाखवू? चिणं म्हणजे? मला चिणं ओळखायला आवडतात. चिणं चिणं म्हणजे? तुम्हाला चिणं माहित नाही? ते काय? म्हणतात ना, या चिणासमोर दाबा. काय? कधी बोलतात? ते बोलतात ना, विलेक्षणला या चिणासमोर दाबा. चिन्ह चिन्ह हा, ते चिणं. चिन्ह असतं ते चिन्ह. दॅट इज दॅट. मग ते आधी सांगायचं ना, आपल्याकडे होते वेगवेगळे पक्षी होते. चिमणीचं चिन्ह दाखवलं असतं, कावळ्याचं चिन्ह दाखवलं असतं, पोपटाचं चिन्ह दाखवलं असतं. पोपट पण आहे तुमच्याकडे? वेगळे आहेत, आपल्याकडे वेगळं आहे, ते दाखवतो. बसा तुम्ही इथे, बसा इथे बसा. हे लावा जरा. हे काय आहे? विजा. विजा? हा, ते मी विजासोबत गेली होती ना एकदा ऑटोमधून फिरली होती, तर ऑटो बघितली की मला विजाच आठवतो. हे काय? रम्या. ओ काय करता? रम्या का रम्या? ते मी रम्यासोबत एकदा बाईक वरून गेली होती ना फिरायला, तर बाईक बघितली की मला रम्याच आठवतो. हे काय? ओ माय गॉड, काय आलं? बलविंदर आणि सुखविंदर. मी एकदा गेली होती यांच्यासोबत ट्रक मध्ये, पंजाब मध्ये फिरायला गेली होती, तर ते ट्रक बघितला की मला बलविंदर आणि सुखविंदरच आठवतात. गाड्यांमधनं फक्त पुरुषांसोबतच फिरतात, हे कोणी सांगितलं तुम्हाला साधं नाही शिकवलं कोणी? शाळेत ए फॉर काय होतं? ए फॉर अ बलून. ए फॉर अ बलून. अ बलून. मग बी फॉर बिग बलून. सी फॉर छोटा बलून. डी फॉर धुला बलून. ई फॉर इथला बलून. एफ फॉर फाटला ओ बलून. ते फुटला बलून असं बोला ना. बलून फुटतो, फाटला बलून नाही होत, फुटला बलून बोलला ना. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये, तुमचे डोळे व्यवस्थित आहेत. तुम्ही इथे कशाला आलात ते खरं कारण सांगा. अहो खरंच मी तुम्हाला सांगते, माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगते ऍक्च्युली काय ना, डोळा ना माझा आपोआप मारला जातो पुरुष बघितलं की. काय? हो, म्हणजे असं एखादा हँडसम पुरुष बघितला ना की आय लवतो. म्हणजे माझा आय लवतो हँडसम पुरुष बघितला की यू.
बच्चू बच्चू डोंट टच. अरे डोंट स्क्रॅच मी बच्चू. बच्चू काय करतोय? बच्चू बच्चू लेटिंग डान्सिंग. कम ऑन बेबी. बच्चू प्लीज डान्स. रक्त थांबतच नाहीये. प्लीज डान्स ना बच्चू. बच्चू प्लीज डोंट स्ट्रेच मी प्लीज. प्लीज बच्चू डोंट स्ट्रेच. या बसा इथे बसा आता आला तर बसा इथे बसा आता चष्मा लावा. बच्चू लाव ना चष्मा. सई दिसते. प्रसाद दिसतोय. मधली खुर्ची दिसते. तू आता हिच्यावर स्किट कर मी जातो तिकडे बसायला. जा ना. मला वॉकेल चालेल चालेल. चांगलं चाललंय समांतर. हे असंच अवांतर आहे नको ना तिला विचार. चांगलं चाललंय. बच्चू एकदम नॉटी हो. तर माझा असा प्रॉब्लेम आहे डॉक. डॉक माझं असं होतं माझं ना आपोआप म्हणजे हॅन्डसम पुरुष बघितलं की माझा आय लवतो. नाही नाही हा प्रॉब्लेम नाहीये ही तुमची मस्ती आहे कळलं. डॉक प्लीज 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 काहीतरी मला हे करा. बघा हे तुमचे सगळे व्यवस्थित आहेत डोळे. काही झालं नाही तुमचं खरं कारण सांगा इथे कशाला आलात. ठीक आहे एकदम ट्रू ट्रू टेलू. ट्रू ट्रू टेलू. प्रू 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 काय ते टेला पण टेला. हा एकदम ट्रू. मला तुमच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट हवंय. मला माझ्या जग्गू सोबत बाहेर जायचंय फिरायला. मला शूटिंग वाल्यांना द्यायचंय मेडिकल सर्टिफिकेट. तुम्ही त्याच्यावर असं लिहा की यांच्या पोटात दुखतंय म्हणून हे मेडिकल सर्टिफिकेट. मी आय स्पेशालिस्ट आहे. पोटात दुखायचं सर्टिफिकेट मी कसं देऊ. असं लिहा ना त्याच्यावर की डोळ्यांमुळे पोटात दुखतंय हिच्या असं लिहा. अरे असं कसं लिहिणार. अहो असं काय करता माझं जग्गू रागवेल माझ्यावर. तुम्ही शूटिंग वाला नाही म्हणून सांगा ना. नाही त्यांना नाही म्हणून नाही सांगू शकत. माझे डायरेक्टर रागवतील माझ्यावर. ऍक्च्युली काय मी डायरेक्टरची ऍक्ट्रेसेस आहे ना. ते मला असं एकटीला बाजूला घेऊन सीन समजावून सांगतात. मग माझा परफॉर्मन्सेस एकदम असा एक्स्ट्रा ऑर्डनी लेले होतो यु नो. त्याच्यामुळे मी त्यांचं मन नाही दुखवू शकत. मी जग्गूचं पण मन नाही दुखवू शकत. मला सगळ्यांची मनं राखायची आहेत. मला सगळ्यांची मर्जी राखायची. मला जग्गूची मर्जी राखायची. मला डायरेक्टरची मर्जी राखायची. तुम्ही सांगा मी तुमची पण मर्जी राखेल. तुम्ही फक्त मला सर्टिफिकेट देऊन टाका. नका टेटू मला क्राय फुटत. मी काय काय फोडून तुला कळणारच नाही. नाही म्हटलं नाही इकडं. चाल. वा 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 क्या बात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. हसून हसून डोळ्यात पाणी येत होतं. बघूया आपले दर्दी हास्यरसिक काय म्हणतायत. सई सुसाट झाला परफॉर्मन्स. नमा सॉरी खूपच त्रास होईल. तू इकडे येशील का म्हणजे मी तुला जुजबी देईन इकडेच. मॅडनेस होता हा परफॉर्मन्स. म्हणजे हे कॅरेक्टरच मॅडनेस आहे आणि जेव्हा ते तू करतेस तेव्हा अजून मॅड होतं. आणि भावाचं विशेष अभिनंदन करीन कारण तुला डोळ्यासमोर म्हणजे एखाद्या ॲक्टरसाठी कधी कधी लिहिला जातो ना रोल तसं मला असं वाटतं की नमासाठी हे कॅरेक्टर आहे आणि ते तूच लिहावं. असं एक कॉम्बिनेशन खूप मस्त जमलं आहे. आणि तू पण ब्रिलियंट म्हणजे शांत. तिला सगळं तू परफॉर्म करू दिलं. मस्त जागा काढू दिल्या. छान संयमी मस्त. माझं लिहिलंय मी किती छान आता बघतो कसं परफॉर्म करते. हा ॲटिट्यूड ब्रिलियंट. मजा आली. थँक्यू थँक्यू सर. प्रसादा एखाद्या कॅरेक्टरचं कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय असतं याचा अभ्यास म्हणून हे स्किट पाहायला पाहिजे असं मला वाटतं. की किती वेगवेगळ्या अंगाने ते कॅरेक्टर खुलवू शकतो. त्याच्या दिसण्यापासून त्याच्या हेअरस्टाईलपासून त्याच्या मॅनरिझम्स त्या कॅरेक्टरची बोलण्याची पद्धत त्यातनं होणाऱ्या चुका त्यावर ओव्हरकम कसं करतं ते कॅरेक्टर. अफलातून कॅरेक्टरायझेशन आहे. हॅट्स ऑफ. कमाल. स्वप्नीलदा
ना मग मला मनापासून असं वाटतं की तू पांढऱ्या रंगाची साडी नेसून आली होतीस. सगळे जे रंग आहेत ते तुझ्या अभिनयाच्या छटा आहेत. कमाल, आउटस्टँडिंग. प्रसाद, खूप छान, खूप सुंदर लिहितोस तू. आणि कन्सिस्टंटली मला असं वाटतं की कॉमेडी लिहिणं फार कठीण आहे, कारण त्याचा एक्झॉस्ट व्हायचा काळ पटकन येतो कुठल्याही लेखकाला. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचं कौतुक, कारण सातत्याने तुम्ही इतकं चांगलं कन्सिस्टंटली आठवड्यामागून आठवडा लिहिणं आणि त्याच्यात आपलं नाविन्य शोधत राहणं हे फार कठीण आहे. आणि जेव्हा माणूस स्वतःशी कॉम्पीट करायला सुरुवात करतो ना, तेव्हा तो एक्सेल व्हायला सुरुवात करतो. आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येकाची गंमत, रादर या शोची गंमत ही आहे आता की तुम्ही एकमेकांची कॉम्पीट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःशी कॉम्पीट करायला लागलात, की माझ्या मागच्या आठवड्यापेक्षा मी या आठवड्यात काय वेगळं करू शकतो. आय थिंक दॅट इज हे तुमच्या यशाचं गमक आहे. खूप सुंदर. आणि मला असं वाटतं की दिस वॉज अन आय ओपनिंग ॲक्ट फॉर ऑल ऑफ अस. थँक्यू थँक्यू. थँक्यू यू बोथ, थँक्यू. मंडळी, चिपळूणचे पारसमणी एका सत्कार समारंभाची तयारी करतायत. बघूया ही तयारी कशी चालू आहे. रिंगटोन आहे मोबाईलची, दुसरं काय नाही. हॅलो. हां हां, हो हो हो, थँक्यू थँक्यू. हां थँक्यू. हो थँक्यू व्हेरी मच. हां ओके ओके, थँक्यू थँक्यू. ठेव आता. हो, काय सांगू तुम्हाला, सकाळपासून नुसतं फोनवर फोन. जवळजवळ मी 150 वेळा नाचलो फोन आलाय म्हणून. एवढा मला आनंद झालेला, काय जमत जाऊ. हां, सगळं ह्या पोरी मुलं. हां, काय चिपळूणचा पारसमणी म्हणून मला एवढा फेमस केला नाही, त्याच्यामुळं त्याच नावाचा पुरस्कार मला जाहीर झालेला आहे, काय समजलं. हो हो हो. हा, आणि तो पुरस्कार घेण्यासाठी का नाही मी 4 दिवसानंतर चिपळूणला जाणार आहे. आणि कोणतरी आलं वाटतं ना, जायला लागेल. या. हॅलो सर. हॅलो हॅलो. काय हे पाहिजे, सेल्फी पाहिजे. सर, वेलकम. सर काय नाही मी म्हटलं, नाही, आम्हाला सेल्फी नकोय. हा? पण तुम्ही असं मुलींच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढता. नाही ते माझे फॅन्सने जर डिमांड केली तर करतो, काय असं नाही. तसं नाही. नाही नाही सर, आम्हाला सेल्फी नकोय. मग? बाईट हवा होता. डायरेक्ट बाईट. माझं फॅन पण असं आहेत ना, हो डायरेक्ट लव बाईट मागतात. एक मिनिट सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. लव बाईटचा इथे काही संबंध नाहीये. मग? कॅमेरावर तुमचा बाईट हवा होता. कॅमेरा बाईट. हो. अच्छा अच्छा. आम्ही चिपळूणहून आलोय सर. हा. त्रैलोक्य कृतार्थ सेवाभावी मंडळ यांनी तुम्हाला चिपळूणचा पारसमणी पुरस्कार जाहीर केलाय होय का? ना, त्यांच्याकडून आलोय आम्ही. अच्छा अच्छा अच्छा. ए उभं काय, बसा ना, बस बस हो, बस बस बस. नाही नाही तुम्ही बसा ना. अरे मी कुठं पण बसन, तू बस अगोदर. अच्छा, होय काय. मग सर, आम्हाला तुमचं ना छोटंसं रेकॉर्डिंग करून हवंय. म्हणजे काय, आता तुम्ही 4 दिवसांनी तिकडे येणार आहात ना चिपळूणला, तर त्या लोकांना कळायला हवं असं सांगणाऱ्या 2 ओळी शूट करून घ्यायच्या होत्या सर. पण मी 4 दिवसानंतर येणारच आहे ना चिपळूणला. तुम्ही याल हो, लोकांनी नको यायला. म्हणजे लोकांना कळायला पाहिजे ना तुम्ही येताय. तर आम्ही तुमची क्लिप आहे ना, जी रेकॉर्ड करून घेऊन जाऊ, ती आम्ही फुल व्हायरल करणार आहोत सर. फुल व्हायरल. हा, म्हणजे चिपळूणचा जनसागर असा उसळला पाहिजे सर, तुम्ही येताय. सर 2च ओळी आहेत, 5 मिनिटात होतील. तर 2च ओळी आहेत हो. ना. 10 हाताचा मेल आहे. हो ना. होय, 4-4 पानाचा स्किट मी असा धडाधड बोलतो, काय समजलं होय का क्या नाही? बात आहे. काय घेऊन बसो बाईटचा. बरं काय बोलायला लागेल. दत्तू स्क्रिप्ट दे, हा, मी वाचून दाखवते सर. वाचूनच दाखवा. हा हा. नमस्कार मंडळी, हा. मी तुमच्या चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे. हा. तुम्हा सर्वांना चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चिपळूण मधल्या त्रैलोक्य कृतार्थ सेवाभावी संस्थेकडून चिपळूणचा पारसमणी पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. सोहळ्याचे प्रायोजक आहेत कॉस्मोटेस्ट रेस्टॉरंट. इट इज बी सुपरबली फिट. आणि ज्ञानशिल्प बँक. कृतकृत्य होतो प्रत्येक व्यक्ती. कृतकृत्य होतो प्रत्येक व्यक्ती आमच्या सहृदयतेने. मी येतोय तुमच्या भेटीला, तुम्ही पण येताय ना, काय समजली. काय समजली. हा पुरस्कार
तुम्ही ओमकार भोजनाला देऊ शकता. तो नवीन आहे ना, मी पुरस्काराच्या पलीकडे गेलेला आहे. नाही नाही सर नाही. असं कसं? खरे पारस म्हणी तर तुम्ही आहात सर. हे ते आहेच हो, पण मला वाटतं हा पुरस्कार मी त्याला बहाल करतो. तुम्ही जेव्हा हा सगळं वाचलं ना, तेव्हाच माझ्या डोक्यात आला हा पुरस्कार ना कोणाला तरी घ्यायला पाहिजे, नाही तर माझ्या गल्याशी येईल. काय झालं? सर हे शक्य नाहीये. नाही बघ, खरे पारस म्हणी तुम्ही आहात सर, आणि या दोनच ओळी आहेत ना अशा पटकन होतील. या वासाड्या दोनच ओली आहे. अरे केवढा लिहून आणलायस ना, मला नाही जमायचा भाऊ, उगाच माझ्या भानगडी पडू नको. जमेल हो सर, जमेल. जमेल असा? जमेल. एवढा कॉन्फिडन्स आहे? तुम्हाला नाहीये? बरं ते असू द्या. ते चैत्र शुद्ध काय आहे आता? चैत्र शुद्ध असं काही नाहीये सर. नाही का? आजचा दिवस मराठी कॅलेंडर नुसार हा. चैत्र शुद्ध प्रतिपदा. नाही पण माझं कसं आहे, मी शुद्ध अशुद्ध असं काही मानतच नाही. नाही, म्हणजे सगळं सारखं सेम टू सेम समजतो का? काय समजले? नाही सर, ते शुद्ध शुद्ध असं नाहीये. मग? चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा? हो. मग हा सोप आहे ना हा, सगळ्यात. तुम्ही गुढीपाडवा घ्या, काही हरकत मग नाही. आपण असं करूया ना, हा. म्हणजे मी असं म्हणतो की नमस्कार, मी येतोय, हा तुम्ही येताव ना, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, एवढा म्हणून बस झाला. नाही नाही सर, नाही असं कसं, पुढचं घ्यावं लागेल सर. ती काय? स्पॉन्सरची नावं आहेत पुढे, ती नाही घेतली ना ते नाराज होतील सर. सगळा सोहळा कॅन्सल करून टाकतील, मग पुरस्कार वगैरे मिळणार नाही. प्लीज असं करू नका सर, यांची नावं घ्यावी लागतील तुम्हाला. तुम्हाला पाणी हवंय? नाही. मला हवंय. सर सर दोनच ओळी आहेत ना. होय. हा, तुम्ही एवढं मोठ्या मोठ्या स्क्रिप्ट पाठ करता सर. मागच्या आठवड्यात तुम्ही ते इंग्लिश वाक्य काय बोलला होता सर? काय कुठलं वाक्य होतं रे? When I come on the stage, I bloody on the stage. हे वाचाड्या, तर मी बोललो होतो माहितीये, म्हणजे प्रत्यक्ष सई मॅडमनी ते माझ्यासाठी बोलल्या होत्या. हो हो, क्या म्हणजे बात काय, आहे. आय ब्लडी ऑन द स्टेज. हा काय दिलं तुम्हाला सांगतो ना. तुमचं हे वाक्य ऐकून ना सर, आमच्या घरात लोकांनी टाळ्याचा अक्षरशः कडकडाट केला होता. त्यांचं काय जातंय कडकडाट करायला? इथं वाक्य पाठ करून आहे ना, माझी कडकडाट लागली होती, काय म्हणाला? म्हणजे माझी तारंबल उडाली होती. हो तुम्हाला सांगतो, मी हातावर लिहून आणलं होतं. हो? हा, मग तुम्हाला सांगतो, त्याशी गला तापला होता म्हणून लकीली बाहेर आला माझ्या तोंडात. पण मी काय म्हणतो, हे जरा सगळं कठीण वाटतंय. मी जे आहे ना, माझा एक मित्र आहे ओमकार बोलणे चिपळूणचा, तर मी त्याला फोनवर पाठवतो, मग मला तो सोपं करून पाठवेल, चालेल काय तुम्हाला? लगेच लगेच कळेल लगेच ना. काय 2 मिनिटात, तसा तो फार हे आहे, चतुर आहे का नाही. जरा उघडा बघू आहे ना. हां 1 मिनिट, कुठं ऐकडणं आहे. सोपं करून पाठव. गेला गेला सर हा message. पोहोचला. त्या फोन करतो, फोन हा, करतो. फोन. हा, एक मिनिट. हा हॅलो. हा हॅलो ओमकार. सर सर स्पीकरवर टाका प्लीज. ठीक आहे टाकलं. हॅलो ओमकार. अरे तर मी तुला पाठवलंय तर वाचलंयस काय? वाचलं सर. बाकी तुम्ही कसे सांगा, बरं आहे ना? ता माझा मूर्ती वाचल्या, आता माझ्या अंगाशी आलेला आहे. त्याचं काय तर सांग, काय वाचलास? अहो अगदी सोपं आहे ते. हा. हा तुम्ही काय करा माहितीये, एवढं मोजक्या शब्दात बोला. नमस्कार, मी चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे बोलतोय. हा. मी नवीन वर्षाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला चिपळूण नगरीत तुम्हाला दर्शन देण्यासाठी येतोय. तुम्ही मला समक्ष भेटू शकाल त्रैलोक्य कृतार्थ सेवाभावी मंडळाच्या नयन रम्य सोहळ्यात, आणि ही भेट म्हणजे आपली दुग्ध शर्करा योगच आहे. ऐकताय ना? आणि चिपळूण नगरीतील प्रज्ञावंत प्रेक्षागारासमोर माझा यथोचित सत्कार होणं हे माझं परम भाग्य समजतो. सर कळलं ना? अरे वासाडे, हा काय सोपा आहे? सर सोपं आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी पण त्याचा अनुवाद केला ना पटकन. मी पण आता वाचलं तेव्हा तोंडात बसला, पटकन अरे वाचून तुझ्या दाखवलं. बस ना वासाड्या, तुझ्या डोळ्यासमोर धरून मला सोपं कर. मला बोलता येणार ना. ठेव म्हणतो ना वासाडा. नाही सर 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 तुम्ही चिडू नका. अरे काय चिडू नको. आपण- मी काय म्हणतो, बघा आपण ना जरा सोपं करूया. हा काय मला काय एवढं जमणार नाही. मी काय म्हणतो, मी येतोय तुमच्या भेटीला, तुम्ही येतावाय ना, मग मी काय करीन, मोबाईल इकडे करीन, मग सगळं स्पॉन्सर आहेत ना, तुम्ही बोला धडाधड, मग सगळं होऊन जाईल. नाही सर, अहो असं नाही करता येणार सर. का?
अहो स्पॉन्सरर्सनी अटच टाकली आहे तशी की खुद्द पारस म्हणेंनी आमचं नाव घ्यावं म्हणून. हो त्यांनीच दिलेल्या पैशातून तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे ना. होय काय प्लीज त्यांचं नाव तुम्हाला घ्यावं लागेल सर. प्लीज घ्यावंच लागेल. घ्या ना सर. बर चालेल. सुरू करूया. मग सुरू करू. रेडी आहात हा तुम्ही? हा 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 हा. सर सर इथे येतं का? इथे मस्त लाईट येतोय, इथून घेऊया. अच्छा हिता इथे या. होय लाईट इकडे आहे हो, हो, का? या. इकडे. हा, चालेल. हा. मग मी सुरू करू. हो नमस्कार, मी प्रभाकर मोरे, चिपळूणचा पारस म्हणे काही समजलो. तर मी तुम्हाला भेटायला येतोय. तुम्ही येतो ना. प्रायोजक आहेत कॉस्मेटिक रेस्टॉरंट. कॉस्मेटिक नाहीये सर ते. हा. कॉस्मो टेस्ट रेस्टॉरंट आहे. पण मी जवळ जवळ गेलो त्या शब्दात. जवळ जवळ जवळपास पण फिरकला नाही आज सर. हा सर प्लीज एकदा नीट घ्या. पण मी काय म्हणतो एक काम करतो. मी ना इकडनं अशी एंट्री घेतो. हा तिकडनं इकडनं असा असा वर येईन मी आणि मग मी बोलेन. हा हा तसं घ्या तुम्ही. बरं. हा, घ्या, हा. घ्या. चालेल एक मिनिट हा. सुरू करा. हो घ्या. नमस्कार, मी कॉस्मेटिक मोरे. कट 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 सर इकडे या बघू तुम्ही. तुम्ही इकडे या. नाही, ते इकडनं- नाही इथं- सर ते तुमचं इकडे कन्फ्युजन होतंय सर. कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये तिकडे. असं करून येत इथे उभं राहून म्हणा कॉस्केटिक मोरे नाही. तुमचं नाव काय आहे? मी प्रभाकर प्रभाकर मोरे असं घ्या. आणि ते कॉस्केटिक नाहीये सर. कॉस्मो टेस्ट आहे ते. प्रायोजक त्यांचं नाव नंतर येणार. नंतर येणार. नीट घ्या. प्रयत्न रेडी करू. आहात? रेडी हा चलो रेडी. नमस्कार, मी प्रभाकर मोरे, चिपळूणचा पारस म्हणे काय समजलो. मी येतोय तुमच्या भेटीला. तुम्ही येताव ना. प्रायोजक आहेत ज्ञानशिल्प रेस्टॉरंट. सर ज्ञानशिल्प ही बँक आहे ना सर. रेस्टॉरंट वेगळं आहे. अच्छा. कॉस्मोटेस्ट रेस्टॉरंट असं आहे. हा आणि ते कृत्य सगळं बोलायला लागणार आहे काय? अर्थात सर म्हणजे तसं ना विचारून काय घेतलं ते बोलायला लागेल काय? लागेल सर. ती कॅच लाईन आहे. कसं आहे ते? ते कृतकृत्य होतो हा. प्रत्येक व्यक्ती आमच्या सहृदयतेने. कुत होतो कुत 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 नाही सर. नाही. कुत कसं असेल. आपण एक काम करूया. काय? तुम्ही एक एक वाक्य हळूहळू घ्या. मगाचपासून सांगायला काय झाला होता तुला? तुमचा प्रॉब्लेम कुठे माहिती होता? होय? हे नाही एक एक वाक्य घ्या. आम्ही नंतर एडिट मध्ये जोडून घेऊ. हे होईल सगळं एडिट मध्ये? हो, होईल, होईल. असं उगाचपासून माझा वेल घालवलास. हा बरं करूया आपण. तुमचं इंट्रोडक्शन द्या. हा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्या. हा. तिथे मी कट करते. बरं. प्रायोजक नंतर घेऊ. नंतर मग मी इथं बसून करतो आता. बसा. हा? हा. सुरू करूया. हा सुरू कर. हा, सुरू करा. नमस्कार, मी प्रभाकर मोरे, चिपळूणचा पारस म्हणे काय समजलो. मी येतोय तुमच्या भेटीला. तुम्ही येताव ना. प्रायोजक आहेत करेक्ट. कट करेक्ट. व्हेरी गुड. आता प्रायोजकाचं नाव घ्या. हा. ज्ञानशिल्प बँक. ओके हा हा ओके. हा ज्ञानशिल्प बँक. कट करेक्ट. Correct. क्या बात आहे. Good, good. क्या बात आहे. हा. आता ना हा. कॅचलाईन घ्यावी लागेल. काय? कृतकृत्य होतो प्रत्येक व्यक्ती आमच्या सहृदयतेने. हे सलग म्हणावं लागेल. हो सर ते नाही एडिट करता येणार आम्हाला. ते नाही होणार काय ते नाही बघा होणार. काय झालं ते त्याच्यात. नाही नाही. सर एक काम करते मी तुम्हाला खुणवते इकडनं. तुम्ही घ्या. बर हा? हा कृत्य होते प्रत्येक व्यक्ती आमच्या सहृदयतेने. करेक्ट सर. क्या बात आहे. क्या बात आहे सर. क्या बात आहे. सुटलो बाबा. तुम्हाला नाही सुटलं. जमलंय सर. नाही जमलं, हो. तुम्हाला जमलंय. सर परत एकदा घेता का? अरे एवढं आवडलं तुला. नाही रोलिंग करायचं राहिलं होतं. निघा वसडा चुकून टाकलं सगळं. निघा बाई निघा 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 निघा. वा वा प्रभाकर दा तुमच्या या कॉस्मो टेस्टने तुमची भलतीच मोठी टेस्ट घेतली. पण तुमचा हा परफॉर्मन्स बघून आम्ही कृतकृत्य झालो. वा वा बहारदार. बघा दर्दी हास्यरसिक काय म्हणतायत. सई फारच मजा आली. आणि मी म्हणते त्यात काही चुकीचं नाही आहे. यू डू ऑन द स्टेज एव्हरी टाइम यू कम. आज पण तसंच केलं तुम्ही. उत्तम सादरीकरण. मला कन्सेप्ट पण खूप आवडली. आणि ते जे एक्सप्रेशन्स होते ना ती वाचून दाखवत होती. एक एक शब्द जेव्हा उलगडत जात होता म्हणजे ती फ्रेम लक्षात राहील माझ्या कायम. असे एक्सप्रेशन्स होते. आणि मागच्या आठवड्यात सई असं म्हणली होती दॅट यू वेन यू कम ऑन स्टेज यू ओन द स्टेज. तर मला ती लाईन थोडीशी पुढे न्यावीशी वाटते. दॅट असं म्हणतात दॅट वेन ही कम्स ऑन स्टेज ही सेट्स द स्टेज ऑन फायर. तर मला असं म्हणावं वाटतं की वेन यू कम ऑन स्टेज यू सेट इंग्लिश ऑन फायर. तुम्ही इंग्लिशला आग लावून टाकता. सो सईच्या वाक्याला मला फक्त थोडंसं पुढे न्यावं असं वाटतं दॅट यू डू ओन द स्टेज अँड यू सेट इंग्लिश ऑन फायर.
आणि कमाल खूप भारी. पण आय थिंक त्यातली ऑनेस्टी, त्यातली इमानदारी, चेतना खूप छान. एक टचिंग नावाचा प्रकार असतो की एखादा बॅट्समन जर उत्तम खेळत असेल तर त्याला फक्त स्ट्राईक देत राहणं हे तितकंच महत्त्वाचं असतं जितकं त्या बॅट्समननी उत्तम खेळणं महत्त्वाचं असतं. आणि हे स्क्रिप्ट लिखित फॉर्मॅटमध्ये मला असं वाटलं की तुझं काम जास्त होतं टू गिव्ह हिम द स्ट्राईक. अँड आय थिंक यू डिड अ फॅब जॉब विथ दॅट. खूप छान केलंस तू. दत्तू खूप छान. तू प्रोडक्शनमध्ये आहेस का आर्टमध्ये आहेस? प्रोडक्शन. प्रोडक्शनमध्ये आहेस. पण हे छोटं तुझं स्वतःचं प्रोडक्शन तू चालू केलंस ते चालू ठेव. खूप छान. लवकरच तू या क्षेत्रातही मोठा निर्माता व्हावास अशी माझी कळकळीची विनंती आणि शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. खूप छान. व्हेरी वेल डन ऑल ऑफ यू. थँक्यू. मंडळी, डेली सोपच्या वेगाने सिच्युएशन ट्विस्ट करू शकणारे अभिनेते अंशुमन विचारे यांना भेटायला आले त्यांचे काका. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंशुमन विचारे आणि आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी व्हायला आलेल्या कॉमेडीच्या दुनियेतल्या एका अवलियाचं, अर्थात विजय पटवर्धन यांचं. मास्क काढा, घरातच जाऊ आपण. मास्क काढा तो. अरे थंडी वाजत होती रे, बाकी काय ते. खूप ओव्हर करताय. बसा तिकडे, बसा तिकडे. काय मग जेवण आवडलं की नाही? दरवाजा खाल्लात काय? एवढं ओव्हर आहे ते. गॅस गॅस गॅस. ओके ओके. हाताला चव बरं का तुझ्या पण. थँक्यू थँक्यू. तू काय लिहितोय का नाही त्याच्यावर, का नुसतेच बोटं बडवतो त्याच्यावर? तुम्हाला लॅपटॉप बद्दल काय माहिती आहे का? मग कशा करता? झोपा ना तुम्ही. मला एपिसोड पाठवायचा आहे. हो झोप. ते चांगले आहेत बरं का तुमचे हिरो हिरोईन, मस्त आहेत. ए ती हे कोण आहे रे? कोण कोण? चंपा. चंपा कोण आहे? आहे तिचा ट्रॅक मध्ये मध्ये येतो ट्रॅक. कशाला मध्ये मध्ये? सारखा घाला ना, सारखी दिसली पाहिजे ती. का? सॉलिड आहे. बरं वाटतं तिला बघितल्यावर. दिवस मस्त जातोय. हा, आमच्या पाटलाच्या बायकोसारखी दिसते रे ती. हा मस्त आहे. बघतो बघतो. वाढवा काम तिचं चंबा आईला. छाया कोण आहे ती? छाया. छायाचं काम कोण करते? छाया. हा मेन ट्रॅक हा मस्त करतात त्या काम. बंद करा ट्रॅक. हा लय बोर करते राव. हा. हे दिसल्यावरती अख्खा दिवस खराब जातो राव. हो हो तुझ्या काकू सारखी दिसते ती. हो. जरा तुम्ही शांत बसा. चंपाला वाढवा, हो. छायाला कट करा. छायाला कट करा, चंपाला. ओ काय बोलताय तुम्ही? मध्ये मध्ये टाईप करतो फालतू मध्ये. कोणते शांत झोपून तिकडे जरा डिस्टर्ब होतो सगळं. शी. ती इपी तिकडे जागून वाट बघते माझी, कळलं का? नवीन लग्न झालं बिचारीचं. याच्याबद्दल स्क्रिप्ट पाठवणार, ती बघणार, ते पुढे फॉरवर्ड करणार. कोण आहे इपी? कोण आहे? ऐ, हा थांबा. काय दिसत काय? कोण? इपी कोण आहे? नेहा खोसे पाटील. नेहा खोसे पाटील. हा. खोसे पाटील. जाऊ दे, खोसे कोण आहे? एक सेकंड. हॅलो. हा नेहा. हॅलो. हा नेहा. हा हा अरे किशा, हा हा. झाला का राजा एपिसोड? अरे पाठवते बघ, नवीन ट्रॅक मला मस्त आवर ना लवकर यार. हो पाठव. हा प्लीज जरा पाठव रे बाबा. पाठवतो बघ. एक वेटिंग. हा येस किती वेळात? अर्धा तासच पाठवतो. अर्धा तास? बापरे खूप झालं रे. हा नाही पाठव. लगेच लगेच. प्लीज Quick. येस. झालं लिहून? नाही झालंय. विचार करतोय मी. कशाला डिस्टर्ब कर? झोपा ना तुम्ही प्लीज यार. होय, बघतो काय करतो ते. असं आहे तुझं. लिहितो आणि नंतर हात वर करतो. माझा काय संबंध नाही. माझा काही संबंध नाही म्हणून हात वरती केलेला नाही. मी विचार करतोय, कळलं का तुम्हाला? तुम्ही झोपा प्लीज, तुमच्या पाया पडतो. कशाला विचार कशाला करतोय तू? नेहमी सारखं कर ना. ते इकडच्या तिकडचे पिक्चर बघितलेले आहेत ना, त्यातलं टाकायचं ना. एवढं काय नेहमी तेच करतोय तू? मला काय म्हणायचंय, म्हणजे मी इकडच्या तिकडच्या सिनेमातलं लिहितो? बघ, कबूल करतोय तू. हे आता. प्रश्नचिन्ह आहे. इकडच्या तिकडच्या सिनेमातलं लिहितो का? मी नेहमीच वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करतो, कळलं का तुम्हाला? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह नाही, उद्गारवाचक चिन्ह आहे. मी नेहमीच वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करतो. मी काय म्हणतो, हा. माझ्याकडे स्टोरी आहे पिक्चरची, तू लिहि ना. ही लिहून झाली की मग नाही, मी येतो. सांगतो तुला. तू लिहि. एक काका असतो, काका. हा. हा तो कोकणात गेलेला असतो, हा. कोकणात. हा. तर त्याला तिथे एक कोळी चावतो. हो. आणि त्याच्या हातात ना जाळं निघायला लागतं. जाळं. हा, हातात न जाळं. माझ्या डोक्यातले भन्नाट कल्पना येतात बरं का. खूप त्रास होतो मला. हा. तिकडे बसा ना तुम्ही तिकडे. आणि तो लोकांना मदत करायला हा, हो. लागतो. आणि मग ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर, त्या डोंगरावरून ह्या डोंगरावर तो उड्या मारायला लागतो. आणि मग ना त्याला त्याची प्रेयसी प्रेयसीच्या रोजसाठी आपण पाटलाची बायको घेऊया बरं का. हा,
तर काय झालं, तो एकदा असा उलटा लटकलेला असतो, तर पाटलाची बायको तिकडे येते, त्याच्या तोंडावरचं जाळं काढते आणि त्याची पप्पी घेते. झालीच दोन. याला चोरी म्हणतात. तुम्ही ज्याला ते माझी स्टोरी सांगताय ना, ती स्पायडरमॅनची स्टोरी आहे. होय काय? हा होय, कळलं तुम्हाला आता? निघा तिकडे आता. माझी स्टोरी कोणीतरी आधीच ढापली काय? आपल्याकडे दुसरी स्टोरी आहे बरं का. नको, मला नको आहे. ऐक ऐक, आता काका ना जादूच्या शाळेत जातो बरं का. जादू शाळेत. हा, जादूच्या शाळेत जातो. आपण त्याला पावडर बिवडर लावून चष्मा बिष्मा लावून त्याचा गेटअप बदलून टाकूया. तो जादूचा झाडू असतो ना, त्याला असं तो उलटा लटकतो. आणि पाटलाची बायकोन पप्पी घेते. आई गं. हॅरी पॉटरची स्टोरी आहे ही, कळलं का? अहो, निवृत्त व्हायचं वय आहे तुमचं, उलट लटून पप्पी घ्यायची कसे घाणेरडे स्वप्न बघताय. उभा तिकडे. नेहाचा फोन असेल. आलो नाही हॅलो, असं- अरे किती वेळ रे? झालं झालं पाठव ना लवकर. काही नाही, फक्त कसं आहे माहितीये का, फक्त काकाला लटकवून ते पप्पी नाही, सॉरी काय पप्पी? नाही. एक मिनिट, कुठे आहेस तू? कोण आहे तुझ्या बरोबर? व्हॉट नॉनसेन्स गोइंग ऑन. एक काम करतो, आता लिहू नकोस. नाही, नाही, ऐक. नाही, तू बंद कर, तू लॅपटॉप बंद कर, लिखाण बंद कर आणि उद्या चॅनलच्या मीटिंगला ये. अगं, नाही नाही, बघते तुला. चल, ठेव फोन. अगं तो ऐक, पुढची स्टोरी आहे का? आता माझी स्टोरी आहे का? काय? स्टोरी अशी आहे, एक पुतण्या असतो आणि त्याचा एक काका असतो हा. आणि तो काकाचा जीव घेतो. हा? हो, नाही. असा घेतो. वा वा, मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई, विजयदा, तुमचं खूप 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 मनापासून स्वागत या मंचावरती. तुम्ही नेहमीच तुमचा एक फ्लेवर आणता स्टेजवरती आणि आजही तो आणलात. मस्त अंशू, मजा आली. धमाल स्किट होतं, आम्ही खूप एन्जॉय केलं. काका पुतण्याची ही जोडी पुढे अजून काय धमाल करते हे बघायला खूप आवडेल. थँक्यू. समांतरच्या निमित्तानं आज स्वप्नील दादा आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेला आहे. दादा, वेबसिरीज या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोयस. काय आहे नेमका समांतरचा विषय आणि या माध्यमात काम करण्याबाबतचा तुझा अनुभव काय आहे? समांतरबद्दल काही बोलताना सगळ्यात पहिलं नाव जे मला घ्यावं लागेल ते सुहास शिरवळकर हे नाव आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला दुसऱ्यांदा त्यांनी लिहिलेला नायक साकारायला मिळाला. पहिल्यांदा मी सुशींचा नायक साकारला तो श्रेयस तळवळकर होता दुनियादारीमध्ये, ज्याचं आपण सगळ्यांनी बघितलं, भरभरून तुम्ही प्रेम केलं, साईडे होती त्याच्यात. आणि दुसऱ्यांदा ऑर्गॅनिकली मला शिरवळकरांचा नायक साकारायला मिळालं. समांतरमधला कुमार महाजन मी साकारला आहे. गूढकथा आहे. एका माणसाला असं कळतं की त्याच्या आयुष्याची वाट लागली, त्याच्या आयुष्यात काहीच आता उरलं नाही, त्याचा आत्महत्या करण्यापलीकडे त्याच्याकडे काही पर्याय नाही, इतकं सगळं डबघाईला आलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं लक्षात येतं की एक माणूस आहे ज्याच्याकडे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत की ह्याचं आयुष्य कसं बेटर होऊ शकेल. त्या माणसाचं नाव सुदर्शन चक्रपाणी असं आहे. पण तो माणूस कोण आहे त्या नावापलीकडे त्याला काहीच माहिती नाही त्या माणसाबद्दल. आणि ह्या माणसाचा शोध आहे सुदर्शन चक्रपाणीला शोधण्याचा आणि पर्यायाने आपलं नशीब शोधण्याचा, की तो सापडला तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि तो शोध त्याला आयुष्याच्या कुठल्या वळणावरनं नेतो, ही गोष्ट आहे समांतरची. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मी आहे, तेजस्विनी पंडित आहे, जयंत सावरकर आहेत, जयंत सर आहेत, गणेश रेवडेकर आहे. आणि अनेक वर्षानंतर मला असं वाटतं की अनेक वर्षानंतर नितीश भारद्वाज हे वेबमध्ये आपल्याला दिसतील, रादर ते आपल्याला स्क्रीनवर दिसतील. अनेक वर्षानंतर मला असं वाटतं मराठीत दिसतील ते आपल्याला. आणि माझ्यासाठी तो पण एक वेगळा सरियल एक्सपिरियन्स होता, कारण मीही कृष्ण साकारला आहे, त्यांनीही Exactly. कृष्ण साकारला आहे तेच आणि म्हणणार होते. आम्ही दोघांनी एका फ्रेममध्ये दिसणं असणं, आय थिंक इट वॉज अन अमेझिंग थिंग. ह्याची निर्मिती केली आहे जी-सिम्स नावाची निर्मिती संस्था आहे, कार्तिक निशांदार आणि अर्जुन सिंग बरान. आणि ह्याचा दिग्दर्शक आहे सतीश राजवाडे. ओहो, अंबर हडपने ती लिहिली आहे, प्रसाद भेंडेने त्याची सिनेमॅटोग्राफी केली आहे. सो आय थिंक खूप इंटरेस्टिंग लोक एकत्र येऊन ते आले आणि ते सध्या ट्रेंडिंग आहे. वा वा. मला सगळ्यांना सांगायला खूप आवडेल की समांतर ही वेब सिरीज मराठीच नाही तर तमिळ, तेलुगू आणि हिंदी या सगळ्या लँग्वेजेसमध्ये डब होऊन रिलीज झाली आहे. त्यामुळे wow. मला असं वाटतं हे मराठीसाठी पण एक खूप मोठं पाऊल आहे आणि आपण अभिमानास्पद टाळ्यांनी गोष्ट आहे. त्याचा स्वागत आणि अभिनंदन केलं पाहिजे. इंडेड. मी आजच सकाळी असं ऐकलं की आत्ता भारतातल्या ट्रेंडिंग वेब सिरीजमधली ही एक वेब सिरीज. मनपूर्वक अभिनंदन तुझं. कॉंग्रॅच्युलेशन. आणि मी तू पहिल्यांदाच वेब सिरीज करतोय आणि त्याला एवढा उत्तम प्रतिसाद मिळतोय. सो थँक्यू प्रसाद. मीन सो मच कमिंग फ्रॉम यू. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की अवघ्या 3 दिवसात 10 मिलियन डाउनलोड झाले त्या सिरीजचे. म्हणजे 1 करोड लोकांनी डाउनलोड केली सिरीज.
क्या व्ह्युअरशिप बात. त्यापेक्षा कैक पटीने जास्त असेल पण क्या बात. पहिल्या 3 दिवसात 10 मिलियन डाउनलोड्स आहेत. क्या बात इट्स अन है. अमेझिंग फीट. वा वा वा. तर मंडळी याचबरोबर आपल्या या हास्य सोहळ्याची इथे सांगता होतीये. पण हा हास्य सोहळा उद्या देखील रंगणार आहे. सोबतीला स्वप्नील दादा देखील असणार आहे आणि उद्या ठरणार आहेत पुन्हा गाडगीळ आणि सन्स सुवर्ण क्षणांचे मानकरी. तेव्हा बघायला विसरू नका. आम्ही उद्या तुम्हाला भेटायला येतोय रात्री 9 वाजता घेऊन तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.